नमस्कार. मुलांनी तासनतास अभ्यास करायचा आणि दुसऱ्याच दिवशी सगळं विसरून जायचं. हा अनुभव तसा आपल्या सर्वांसाठी नवीन नाहीच, बरोबर? पण यामागे नक्की काय विज्ञान दडले? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा आढावा घेणार आहोत. कोणत्याही विषयाचं आकलन आणि दीर्घकालीन स्मृती यांचा एक अतिशय रंजक संबंध असतो. तो कसा काम करतो तेच आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. मुले पाठ केलेलं का विसरतात? हा प्रश्न प्रत्येक पालकाला आणि शिक्षकाला कधी ना कधी सतावतोच. मुलं खूप मेहनत घेतात, एखादी कविता किंवा प्रश्नांची उत्तरे अगदी घोकून पाठ करतात, पण परीक्षेच्या वेळी किंवा अगदी 2-4 दिवसांनंतर त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. यामुळे निराशा तर होतेच, पण यासाठी मुलांना दोष देणं खरोखरच योग्य आहे का, की यामागे काही शास्त्रीय आणि व्यावहारिक कारणं आहेत? हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आता आपण वळूया या समस्येच्या मुळाकडे. पाहूया ती 4 प्रमुख कारणे जी मुलांच्या स्मृती लॉस आणि पाठांतर विसरण्यास कारणीभूत ठरतात. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे यामागील हे 4 प्रमुख घटक आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेले आहेत. बघा, लक्ष विचलित झालं म्हणजेच एकाग्रतेचा अभाव असेल तर मेंदूत माहितीची नोंदच होत नाही. जणू काय कॅमेऱ्याची लेन्स ब्लर असताना फोटो काढण्यासारखंच आहे हे. त्यातच जर अपुऱ्या झोपेची भर पडली तर मेंदूला ती नवीन माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. आणि समजा माहिती साठवली गेलीच तरी पुरेशी उजळणी न केल्यास आपला मेंदू ती अनावश्यक समजून थेट पुसून टाकतो. या सर्वांवर कडी करणारं चौथं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे केवळ घोकंपट्टी. या 4 गोष्टींचा एकत्रित परिणाम मुलांच्या मेंदूवर कसा होतो हे लक्षात घेतल्यावर ही समस्या किती मोठी पद्धती पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या तीनही पद्धतींचा एकत्रित वापर एखाद्या जादूसारखा काम करतो. याची सुरुवात होते ती अर्थ समजावून सांगण्यापासून. मुलांना जे काही शिकवलं जातंय त्याचा नेमका अर्थ आणि संदर्भ समजला तर ते त्यांच्या विश्वाचा एक भाग बनतं. त्यानंतर शिकण्याच्या प्रक्रियेत रंजकता आणली आणि खेळातून सराव घेतला तर मुलांचा उत्साह आपोआप वाढतो आणि ते कोणत्याही ताणाशिवाय अगदी हसत खेळत शिकतात. आणि सर्वात शेवटी या सर्वांची नियमित पुनरावृत्ती केल्यास ती माहिती मेंदूमध्ये कायमस्वरूपी पक्की होते. या सकारात्मक आणि शास्त्रशुद्ध साखळीचा वापर केल्यास आलेली माहिती आणि हे उपाय प्रत्यक्ष जीवनात कसे अंमलात आणायचे यावर आता नक्कीच चिंतन करण्याची वेळ आली आहे. जेव्हा शिक्षणाच्या पद्धतीत हा सकारात्मक बदल होईल तेव्हाच मुलांच्या स्मरणशक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा खऱ्या अर्थाने विकास होईल. याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. यातून सर्वात